ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत बोलते तारेमध्ये आणि अर्थातच आपल्या गप्पा चालू आहेत मिथिला पालकर सोबत। मिथिला, तू आत्ता काउचवर जरी एकटी असलीस तरी अदृश्य स्वरूपात तुझा को-स्टार इथे आहे, कारण त्याच्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना खूप काही जाणून घ्यायचंय। तर पहिली गोष्ट तीच की तुझ्या मराठीवर खूप विनोद होतात असं मला कळलं आणि त्याचं बरंचसं श्रेय अमेयला जातं। माझ्यावर म्हणजे जनरली माझी खिल्ली उडवली जाते, फक्त मराठीला धरून असं नाही, पण हो मराठीवर जास्त माझ्या मराठीवर जास्त विनोद होतात। झालंय असं इन रिअल लाईफ की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे माझं इंग्लिश थिएटर आणि हिंदीवर मध्ये जास्त काम झालेलं आणि मग मी त्याच दिशेला वाहत गेले, त्यामुळे जिभेवर पण इंग्रजी जास्त खेळायला लागलं आणि त्यानंतर मराठी बोलणं म्हणजे अवघड नाही आहे, कारण घरी आपण तेच बोलतो आणि मी आजी आजोबांबरोबर राहिल्यामुळे माझ्या घरी त्या दिवशी मला विचारलं तुझी गोंडपाटाची पिशवी कुठे, आणि मी 2 मिनिटं म्हणजे आजोबांकडे गोंडपाटाची पिशवी म्हणजे नाही बोलत आपण असं हे, पण म्हणजे माझा म्हणण्याचा अर्थ तोच की घरी माझ्या शुद्ध मराठीच बोलतात, त्यामुळे असं नाही आहे की मला मराठी येत नाही किंवा माहिती नाही वगैरे। पण मगाशी मोहरी जे माझं झालं तसं बनावधानाने ते होतं हां, आणि मग ते लगेच सर पकडतात आणि मग त्याची मस्करी केली जाते। पण मला हे नक्की सांगायला आवडेल की सहकलाकार म्हणून तो खूपच सपोर्टिव्ह आहे आणि माझी ही पहिली फिल्म असल्यामुळे आणि माझे सीन्स जास्त अमेय बरोबर आहेत, त्यामुळे त्यांनी खूपच मला सांभाळून घेतलं की कदाचित एखादा शब्द अडखळला किंवा इथे तू एकमेकांना आपण कशी मदत करू शकतो हा सीन बेटर करायला, इथवर म्हणजे हे सगळं त्यांनी मला करायला खूप मदत केली। आणि बाकी तो माझी मस्करी करतो ते काय म्हणजे मला वाटतं की तो माझा इतका चांगला मित्र आहे की हे फक्त सेटवरची गोष्ट नाही आहे, हे आमचं जनरल आयुष्यात पण आम्ही तेच सुरू असतं, पण तो सहकलाकार म्हणून खरंच खूप। पण तुमच्यात मला वाटतं हे पण वॉर चालू असतं, आता तू तर पूर्ण भारताच्या बाहेर सुद्धा तुझे फॅन्स आहेत आणि अमेय अजूनही थोडा आहे महाराष्ट्रातल्या मुलींच्या मनात, सो तो तेही ऐकत असतो की तुझे नॉर्थ इंडियन फॅन्स काय आता तुला लाईक करतीलच मग वगैरे, तर हे शीतयुद्ध तुमचं चालू असतं? हो सदैव तू माझ्याबरोबर फोटो काढ तुझ्यामुळे मला लाईक्स जास्त येतात, मग तो असं सगळ्यांकडे ते प्रसिद्ध करून झाले त्याचं की तुम्ही हिच्यावर फोटो काढा मग आपल्याला लाईक जास्त येते, तुम्हाला लाईक्स हवेत का मग तुम्ही हिच्यावर, असं वगैरे त्याचं सुरू असतं। पण मला अमेयाबद्दल हे नक्की सांगायला आवडेल की त्याचं एक लॉयल फॅन फॉलोईंग, म्हणजे मला जे फॉलो करतात ते असे स्प्रेड आउट आहेत वेगळीकडे आणि वेगळ्या दिशेला, पण लॉयल्टी अमेयाच्या बाबतीत आहे असं मी नक्की म्हणेन। पण मला असंही कळलं आता तू जितकी बारीक आहेस ते बघून आम्हाला खरं तर प्रेरणा मिळते की छान हिच्यासारखं असलं पाहिजे, इतकं बारीक व्हायला जमलं पाहिजे, पण त्याच्यावरही तुझी खिल्ली उडवतात लोक, खरं तर गरज नाही आहे तशी काही करायची, म्हणजे मला तर काहीच समजत नाही की कसं काय, म्हणजे अमेय त्याच्यावर नाही बोलतो तुला? अमेय फार चान्स सोडत नाही माझी खिल्ली उडवायचा, तुला मी मगाशीच म्हणाले की तो माझी खूप मस्करी करत असतो, अर्थातच सगळं मजेतच असतं, पण त्याला फक्त एक निमित्त मात्र हवं असतं की मी कशावरून हाऊ डू आय पुल हर लेग नाव असं। पण तुमची केमिस्ट्री सिनेमामध्ये कशी आहे ते पण ऐकायला आवडेल मला। सिनेमामध्ये खरं तर आम्ही जसे इन रिअल लाईफ आहोत तसे नाही। फर्स्ट टाइम जेव्हा अमेयाला भेटली होतीस ना तेव्हाचा एक्सपिरियन्स मला ऐकायला आवडेल। पहिल्यांदा मी मगाशी जे थेस्पोबद्दल तुला सांगत होते, तर थेस्पोमध्ये नाटक कंपनी नावाची जी त्यांची थिएटर कंपनी आहे, नाटक कंपनी पुणे, त्या फेस्टिवलमध्ये काम करायच्या 3 वर्ष आधीपासून पार्टिसिपेट करत होती आणि रेग्युलर असल्यामुळे आणि अर्थातच चांगलं काम करत असल्यामुळे नाटक कंपनी थेस्पोमध्ये खूप फेमस होती आणि ज्या वर्षी मी व्हॉलंटिअर करत होते त्या फेस्टिवलमध्ये, त्या वर्षी त्यांच्याशी हवा होती की अरे यावर्षी पण नाटक कंपनीचं नाटक आहे आणि अमेय वाघ त्याच्यात आहे, त्यामुळे अमेय वाघची हवा आणि नाटक कंपनीची हवा होतीच, त्यामुळे मला ते कुतूहल जास्त होते की कोण आहे बाबा हा अमेय वाघ, आपण पण बघूया त्याला वगैरे, त्यामुळे मी त्याला पहिल्यांदा अभिनेता म्हणून रंगमंचावर पाहिले, जिथे तो उत्कृष्टच काम करतो, म्हणजे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ज्यांनी त्याला पाहिलंय जाऊन थिएटर्समध्ये त्यांना सगळ्यांना हे माहिती आहे की तो किती चांगला अभिनेता आहे आणि मी हे जेन्युइनली म्हणते, म्हणजे माझा तो ही रिअली इज वन ऑफ माय फेवरेट ॲक्टर्स आणि त्याच्याकडून शिकण्यासारखं पण बरंच काही आहे ॲक्टर म्हणून। तर तीच आमची खरं तर पहिली भेट होती आणि आम्ही थेस्पोमुळेच एकमेकांना, म्हणजे मी अजून त्याला चिडवते की तू माझं फोनवर नाव मिथिला थेस्पो अजून का सेव्ह केलंय, तर म्हणजे काही आयडेंटिटी नाही आहे का दुसरी माझी, आणि तो मला म्हणतो अगं पण तिथेच आपण भेटलो, तीच ओळख
असं ते तर तिथे आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो आणि आता आम्ही टाइम जास्त स्पेंड केला सेटवर, त्यामुळे मग अजूनच चांगले मित्र आम्ही झालो. सिनेमात गाणी फारच सुंदर आहेत, म्हणजे खरंच एक्सपेरिमेंटल गाणी आहेत, म्हणजे प्रयोग केले गेलेत गाण्यांवर. तर तुझं फेवरेट सॉन्ग यातलं नेमकं कुठलं आहे ते आधी मला ऐकायला आवडेल. माझं फेवरेट सॉन्ग अर्थातच माझे तुझे. उमलले आभाळ भर हे चांदणे माझे तुझे. हे गाणं खास तर मला खूप आवडतं आणि त्याचं पिक्चरायझेशन पण जो व्हिडिओ शूट केला आहे खूपच म्हणजे नॉस्टॅल्जिया निर्माण करणारा तो व्हिडिओ आहे. आणि मला वाटतं की सगळ्यांनाच त्यांचं पहिलं घर सगळ्यांचं खूपच स्पेशल असतं. माझं नशीब की मी अजूनही माझ्यात पहिलं जे माझं घर होतं तिथेच मी राहते आजी आजोबांमुळे. तर ते गाणं मला खूप जास्त आवडतं. तुझ्याकडनं ऐकायला पण मला आवडेल. तू छान म्हणत होतीस. प्लीज मला हे गाणं म्हणायला लावू नकोस, कारण की मी खरं तर म्हणजे मी मुरांबा गाईन, कारण ते मी गायले. पण माझे तुझे हे खूप सुंदर गाणं आहे आणि त्यासाठी तुम्हाला क्लासिकलचाच गळा होऊन जाऊ दे ना छानपैकी. मुरांबा सुद्धा झाला मला ऐकायला. मुरांबा मी नक्कीच गाऊ शकते. येस. कधी कधी ना जगण्याची छोटी होडी वाऱ्याने हलते थोडी, खरंय ना कधी कधी ना आयुष्य घालते कोडी आणखीच वाढते गोडी, खरंय ना. वा 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 वा, क्या बात आहे, खूप सुंदर. पण या गाण्यानंतर वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा बोलते तारे.